विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता. बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत होणार चर्चा. येत्या 24 तासात खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार. गृह भाजपकडे, नगरविकास शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक. राज्यभरातून पदाधिकारी राहणार हजर. बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे भरणार अर्ज. स्वतः ट्विट करून माहिती देत मानले भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार. गेले 2 दिवस अजित पवार नॉट रिचेबल. राज्यपालांच्या स्नेहभोजनालाही अनुपस्थित. सलग 2 दिवस अधिवेशनालाही दांडी. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी हुडहुडी. गारवा वाढल्यानं शेकोट्या पेटल्या. काही ठिकाणी तापमान 3 अंशांवर. बातमीपत्राला सुरुवात करूयात. महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात लक्षवेधी खरं तर कालचा दिवस ठरला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शिवसेना फुटीनंतर एकमेकांवर चिखलफेक करणारे 2 धुरंधर नेते आज पुन्हा एकत्र भेटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात भेट झाली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असून ही केवळ सदिच्छा भेट होती असं ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. भेट शुभेच्छा द्यायला एवढीच अनेक राजकीय याला विधानसभा काही राजकीय अर्थ काढू नका. एकच आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटलेल्या फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध गगनाला भिडलं होतं. त्यांच्यातील प्रखर विरोध आणि वाद कायम राहिला. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस ठाकरेंची भेट झाली. आता या 2 नेत्यांमधील वितुष्ट संपणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2019 मधील राजकारणावरून जोरदार टोलेबाजी केली. मला जो अनुभव 2019 मध्ये मिळाला तो आता त्यांना घेऊ द्या असा टोला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील नाराजांना लगावलाय. 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा दाखला अनेकदा उद्धव ठाकरेंकडून दिला जातो. बंद दाराआडच्या चर्चेत 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा शब्द देण्यात आला होता असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यावरून मागील 5 वर्ष प्रचंड राजकारण झालं होतं. तोच अनुभव लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी नाराजांना सल्ला दिला. नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती. कारण शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो. तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे. त्यातनं त्यांनी शिकवणूक मिळू द्या, मग बघू. नाराजांचे निरोप येत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली. त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू. 2019 ते 2024 या 5 वर्षात राजकारणात प्रचंड घडामोडी घडल्या. त्यातून उद्धव ठाकरेंना अनुभव मिळाला. आता तोच अनुभव नाराजांना येणार आहे का हे लवकरच स्पष्ट होईल. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या. सुरुवात करूयात. महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरते. तर रात्रीच्या सुमारास जागोजागी नागरिकांनी शेकोट्या लावल्याचं पाहायला मिळतंय. उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठलाय. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशांवर स्थिरावलाय. जळगावमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सोयाबीन दराचा मुद्दा गाजत असतानाच राज्यात 15% आर्द्रता दर देण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र खरेदी केंद्रावर अद्यापही 12%नीच खरेदी होत असल्यानं 15% आर्द्रतेचा निकष हा निवडणुकीतील जुमला असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातंय. हायब्रिड वाणाच्या सोयाबीनला धुळे इथे कमीत कमी 3,899 तर सरासरी 3,950 असा दर मिळाला. तसंच लोकल सोयाबीनला अमरावती इथे 4,100, सोलापूर इथे 4,030 रुपये क्विंटल असा सरासरी दर मिळाला. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीची कवडीमोल दरात खरेदी होत असल्यानं शेतकरी नाराज झाले. त्यात आता तुरीच्या दरातही घसरण झाल्यानं तुरीचा दर 9,000 खाली आलाय.
मक्याला कमीत कमी 1,851 तर सरासरी 2,250 रुपयांचा दर मिळाला. चाळीसगाव इथे सर्वाधिक आवक झालेल्या पिवळ्या मक्याला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,167 रुपयांचा दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहराचं केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाच्या वतीनं नामांतरण करण्यात आलंय. मात्र इकडचं विमानतळ, रेल्वे स्थानकासह बऱ्याच आस्थापनांचं नामोल्लेख औरंगाबाद असाच आहे आणि त्याचं नामांतरण कधी होणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. परशुराम घाट चौपदरीकरणात भूकंपप्रवण क्रिकेट क्षेत्राचा विचारच करण्यात आलेला नाही. दरडी कोसळल्यानंतर आता अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. नदी नाल्यांमधून, बोटींमधून वाळूचा बेकायदा उपसा तसंच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी 2 ड्रोन हे जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागातील पेनगुंडा या पोलीस ठाण्याला भेट दिली. विशेष आढावा बैठक घेत रश्मी शुक्लांनी जवानांसाठीच्या सोयीसुविधांची पाहणी केली. सोलापूरमध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झालाय. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एका महिन्यात 38 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. राज्यामध्ये आतापर्यंत 206 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून सर्वाधिक गाळप हे पुणे विभागात झालंय. रावेर तालुक्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय. थंडीचा जोर असल्यानं जमिनीत देखील ओलावा आलाय आणि त्यामुळे या पोषक स्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक बहरलंय. ही स्थिती कायम राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. खरीपाच्या तुलनेमध्ये रब्बीतील पीक विमा मिळण्याची शाश्वती वाटत नसल्यानं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. 1,57,000 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून 4,75,000च्या तुलनेमध्ये यंदा रब्बीमध्ये 3,18,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. रब्बी हंगामातील पिकात फेरबदल करण्यासाठी हरभऱ्याच्या जागी यंदा शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर राजमाची शेती केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. माजी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथे 1 कोटीहून अधिक रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्लीचं सीबीआय पथक जळगावमध्ये दाखल झालंय. बुलढाण्यामध्ये अॅम्ब्युलन्सची सुविधा पूर्ण क्षमतेनं नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते. गेल्या काही काळात 14 रुग्णवाहिका चालकांना कार्यमुक्त केल्यानं रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. आता एक सविस्तर बातमी. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी आता अधिवेशनाला रामराम करत थेट आपला मतदारसंघ गाठलाय. तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी तर फक्त अधिवेशनच सोडलं नाही तर फेसबुकवरून आपल्या पक्षाचं चिन्ह देखील हटवलंय. तर प्रकाश सुर्वे आणि प्रकाश सोळंके यांनी देखील हे आपल्या घरी परतले. मंत्रिमंडळातून डावललं गेलेल्या नेत्यांची नाराजी आता नेक्स्ट लेव्हलला पोहोचली आहे. कारण मंत्रिपद नाकारलेल्या अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघाची वाट धरली. ज्यात प्रामुख्याने शिवसेनेचे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंचा समावेश आहे. विरोधकांनी मात्र सावंतांना मंत्रिपद न देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वतः 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. शिंदेंच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळून. मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला, कोण नाराज आहे, महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याचं मला काडीचंही सुख ना दुःख. खातेवाटपानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षात बंपर नाराजी उसळली. कुणीही नाराजी बोलून व्यक्त केली, कुणी कृतीतून तर कुणी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारून. पण या नाराजांची समजूत काढणं आणि सरकारचं कामकाज सुरळीत सुरू ठेवणं हेच महायुती समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीतील मंत्रिपदावरून सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावर आलंय. तुमच्या हातातलं खेळणं नाही असा संतापही भुजबळांनी व्यक्त केला. छगन भुजबळ यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण ऐन वेळेला माशी शिंकली आणि भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. यावरून भुजबळ यांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा. राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांना मंत्रिपद काही मिळालं नाही आणि तीच खदखद भुजबळ यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कुणी नाकारला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं. भुजबळ यांची ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही, कारण भुजबळ हे स्वस्थ बसणाऱ्या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत.
नाराज छगन भुजबळांच्या निशाण्यावर अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आलेत. एनसीपीमध्ये सध्या अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच सर्व निर्णय घेतात. आम्हाला विश्वासातही घेतलं जात नाही असा घणाघात छगन भुजबळांनी केलाय. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच जण निर्णय घेतात. यात आमचा सहभाग शून्य असतो अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली. कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे. राष्ट्रवादीत असो किंवा काँग्रेसमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, पण आता चर्चा वगैरे काहीही होत नाही असा घणाघात भुजबळ यांनी केला. आम्ही सांगायचोय बरोबर नाही, ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असते, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. मला मंत्रिपद मिळालं नाही त्यात काहीच नाही, पण मला जी वागणूक दिली जाते त्याची मला खंत आहे अशी नाराजीही भुजबळांनी बोलून दाखवली. मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकूणच भुजबळ यांचा हा आक्रमक पवित्रा कधीपर्यंत कायम राहतो याकडे त्यांच्या समर्थकांचंही लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत विधेयकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे. उदय सामंत यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता. आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्यानं हे विधेयक तात्पुरतं स्थगित करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पीएम आवास योजना 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन घरांची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. तसंच या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचं घर बांधण्यासाठी 2.30 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.